त्यामुळं त्यांना रिटर्न गावाला सोडायला चाललो आहे, कारण की त्यांना इकडंच राहणे म्हणून जमतच नाही आहे. फायनली स्टेशनला पोहोचलेलो आहे. आपल्या आबा पप्पा सोडायला आलेत आपल्याला स्टेशनला. फायनली मोह स्टेशनला पोहोचलेलो आहे. ते भाई इथं बस स्टँड आहे बाजूला. आता जाऊयात आबांना. आमची इकडची जी बस आहे वैराग, तिचा टायर झाला आहे खराब, तो वैरागला ते आबांना डॉक्टरकडे घेऊन जाईल. मामाच्या गावाला आलेलो आहे. आपल्या घरापूर्णच बस भेटते लगेच. स्वागत आहे तुमचं आपल्या गोंडसच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आत्ता आम्ही परत चाललो आहे गावाला. हो, कारण की आजोबांना जे आणलेलं तर त्यांना इकडं राहता येत नाही, म्हणजे जमत नाही आहे. ते रात्रीचे 3-3 वाजता उठून म्हसर बांधायचे म्हणून बोलत होते. तर त्यामुळं त्यांना रिटर्न गावाला सोडायला चाललो आहे, कारण की त्यांना इकडंच राहणे म्हणून जमतच नाही आहे. असं आहे, ते सारखं बाहेरच चालले आहेत. म्हणजे त्यांना असं वाटतं की ते अजून गावातच आहेत, म्हणून त्यांना चाललो मी घरी सोडायला गावाला परत. तर चला निघूयात. फायनली स्टेशनला पोहोचलेलो आहे. आपल्या आबा पप्पा सोडायला आलेत आपल्याला स्टेशनला. मला वाटायला लागली रात्रीची भीती. रात्रीचं हे उठून बाहेर नको जायला. गाई शेवटी ट्रेन आलेली आहे आणि यांना घेऊन चाललेलो आहे. फायनली उठलेलो आहे. आता मोहोळ स्टेशन येणार आहे. आम्हाला पण उठवलंय. फायनली मोहोळ स्टेशनला पोहोचलेलो आहे. आणि आता इकडनं ना भाई गाड्या पण नाही भेटत आहेत. गाड्या दिसतच नाही बघा ना. आत्ताशी 6 वाजलेत आणि सगळं अंधारच अंधार आहे. फायनली मोहोळ बस स्टँडला पोचलो आहे. ते भाई इथं बस स्टँड आहे बाजूला. आता जाऊयात आबांना सोडूयात आणि मेन तर झोपूयात, कारण की झोप नाही झाली रात्रभर. मी यांच्या नादात जागा होतो, पण घरी जाऊन झोपून बाई. चला, पहिली बस असली तर बरं आहे, नाहीतर परत 7-7:30 वाजेपर्यंत थांबावं लागेल. पहिली बस 6ची असते. आता काय माहीत गेली का नाही. 6 वाजून गेलेत. गेलीच असेल बहुतेक. तिकडे एकदा विचारून घेऊ आपण. चला. आमची इकडची जी बस आहे वैराग, तिचा टायर झाला आहे खराब, म्हणून तिला घेऊन गेले ते लोक यार्डमध्ये कुठेतरी पंक्चर काढायला. आणि तुमच्या भावाला लागली आहे भूक, म्हणून तुमचा भाऊ चालला आहे तिकडे समोर वडापाव खायला. आबांना उभं केलं तिकडे. तर आबांना बोललो थांबा, इथं जाऊ नको कुठे, मी जाऊन वडापाव घेऊन येतो. आता जातो, वडापाव घेतो. एक भूक लागली जोराची. इथं वडापाव चांगला भेटतो म्हणून जातो इथं. हे बघा इथं पंढरपूर हायवे गाईस, आणि हा इकडनं सोलापूर हायवे. फायनली वडापाव घेतला आहे. आता जाऊया तिकडे. आपणला पण देऊ दोन, आपण पण खाऊ दोन. बस झाली आहे का नाही रिपेअर माहीत नाही. किती वेळ थांबावं लागतं काय माहीत नाही. काय फायनली बस आली आहे आणि बसमध्ये बसलो आहे. आणि बाहेरचा व्ह्यू बघा. ही बघा, ही आपल्या गावातली नदी, म्हणजे आपल्या गावाची नाहीये. आपलं गाव पुढे, पण ही मागच्या साईडला आहे तिकडं. पण भाई सीन बघा ना, काय मस्त दिसतंय. रिफ्लेक्शन बघा तर पाण्यावरचं. पण आता आपल्या गावाला पोहोचलोय. तर गाईस आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे होऊन मी आलतो वैरागला. ते आबांना डॉक्टरकडे घेऊन जायला गेलो. आणि आता मी आलोय मस्तानी खायला. मस्तपैकी मस्तानी चालू आहे, तिकडे बनवत आहेत.
तुम्हाला दाखवतो मस्तानी कशी असते. गाईज ही बघा, ही असते मस्तानी. एक नंबर लागते गाईज. तुम्ही कधी आलात ना वैरागला, सोलापूरला, तर नक्की ट्राय करा. गाईज दुसरी खेप दूध कोल्ड्रिंक. मस्तानी संपली तर कोल्ड्रिंक खायचं. बाई हे बघा, पेड घेऊन चाललेत. फायनली आपण गावाला पोचलेलो आहे. आता जाऊयात पटापट हे ठेवून घरी आजीकडे. फायनली मामाच्या गावाला आलेलो आहे. आपल्या घरापूर्णच बस भेटते, लगेच बस पकडली आणि आलो. आता जाऊयात घरी, जेवण करूयात, चलो, आणि झोपूयात. भाई झोपलो नाही मी. हे मामाच्या गावाला इकडे मंदिरच मंदिर आहे. गाईज शिवजयंतीची तयारी चालू आहे बाई इथं गावात. तर गाईज मी दुपारी आलो, जेवलो आणि झोपून गेलो. ते डायरेक्ट नऊला उठलो, जेवलो आणि त्यानंतर येऊन बसलो टेरिसवरती. कारण की मला या गावात, माझ्या गावात म्हणजे मामाच्या गावात प्लस माझ्या गावात, घरात मला रेंजच येत नाही. मला रेंज कुठे येते? टेरिसवर जाऊन रेंज येते. तर म्हणून मी टेरिसवर येऊन बसलो. आणि आत्ता वाजलेत 12:30 आणि नीट ऐकाल ना तर गावात अजूनही भजन चालू आहे. म्हणजे एखादा असं, म्हणजे गावाला माणसं तर बाहेर झोपतातच उन्हाळ्याच्या टायमाला, थंडीत नाही झोपत, पण उन्हाळ्याच्या टायमाला ना लोक टेरिसवर, बाहेर, अंगणात, पटांगणात, दारापुढे झोपतात. तर ते किती भारी वाटतं ते ऐकायला. गाणी अशी मस्तपैकी भजन चालू आहे मागच्या मागे, बारीक आवाजात, सगळं सुमसाम आहे, फक्त भजनाचा आवाज चालू आहे, बाकी काय नाही. एक नंबर फिलिंग वाटतं. आणि तेव्हा उद्या 19 तारखेला शिवजयंती ना, म्हणून तिकडे सजावट पण झालेली आहे पूर्ण. डेकोरेशन अर्ध्यापेक्षा जास्त डेकोरेशन झालेलं आहे. आणि ह्या टेम्पोमध्ये ना गाईज महाराजांची नवीन प्रतिमा आणली गेली आहे. बघा केवढं भारी. म्हणजे लोक म्हणतात ना गावाचं वातावरण वेगळं आहे, गावाचं राहणीमान वेगळं आहे. खरंच वेगळं आहे, एकदम वेगळा. म्हणजे हवा एकदम ताजी आहे. परत मागे बॅकग्राऊंड म्युझिक वाजते, काय टेन्शन नाही. नाहीतर मुंबईला आता पण पीप पीप पापाप चालूच असतं. ते रस्त्यावरनं घाड 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 गाड्या गेलेल्या. मस्तपैकी टेरिसवर आहे, मी एकटाच आहे, बाकी सगळे झोपलेत. मी एकटाच जागा आहे. कारण की मी दिवसभर झोपलेलो. किती 2-3 वाजता मी झोपलो, ते डायरेक्ट 9ला उठलो. त्यामुळे मला आता झोप लागणारच नाही लवकर. आणि मला उद्या निघायचं आहे परत मुंबईसाठी. भाई लाईफ लय कंजेस्टेड होत चालली आहे माझी. तर चला, आसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. आता खाली जातो, आंघोळ वगैरे करतो, जेवण करतो आणि निघायचं आहे मला मुंबईला. आणि तिकीट नाही आहे माझं, चालत्या गाडीत बसणार आहे मी कोणतं पण. तर चलो काय लोक रेडी झालेलो आहे आणि आता आपण निघालो. आपल्याला सोडायला चालला आहे स्टँडवरती. आता इकडनं बस पकडायची आणि मोहळा जायचं, आणि तिकडनं बस पकडून सोलापूरला जायचं. गाईज बसवाल्यांची जजमेंट अख्खा चिपकवलंय भाई त्या दुसऱ्या बसनी. त्याला विचार चालू याच्यात बसून जावं, मुंबईला चालली बघा तिथे. तेवढ्याशा जागेतून पास केली त्यांनी बस. थोडस जरी बाहेर आलं ना तर त्याचा आरसा गेला समजा. फायनली 7 होतोय, सोलापूरला उतरलोय. आणि हे बघा भाई, शिव जयंती म्हणजे सोलापूर, कोल्हापूर ह्या साईडला. किंवा तिकडे काहीतरी मोठा गोल लावलाय. आता ते उद्याच कळेल काय आहे ते. आता मी तर आज चाललो. भैया काम बोला ना भैया. काय हे बघा नाही, लॅम्बोर्गिनी वाटते भाई, जाम भारी दिसते गाडी. तेव्हा तिकडे बघा काय, तिकडे पण महाराजांचं एक आहे. परत तेव्हा तिकडे काय, परत ह्या साईडला काय बाई, इकडनं दिसतंय तेव्हा त्या साईडला तिकडे. म्हणजे
उद्या जिथं नाही तिथं जयंती असणार, जिथं ना तिथे. हे भाई इथं पण आहे आतमध्ये, तिथं माग पण आहे, ते बघा तिकडे काळा काळा दिसतंय तिकडे. हे भाई इथं जिथं नाही तिथं तुम्हाला तेच दिसणार, महाराजांची जयंती. आम्हाला दम कुठं आहे? काही देसी मुंगा. आपली ट्रेन पण लागलेली प्लॅटफॉर्मला, फटाफट जाऊयात बसूयात. तर काय आता मी फायनली ट्रेन मध्ये बसलोय आणि ट्रेन चालू पण झाली आहे. आता इकडनं आणणार पुण्याला, पुण्यावरनं मुंबईला. चला डायरेक्ट मुंबईला भेटतो. तर काय हे बघा आता मी कुठे आहे. आत्ता मी आहे लोणावळ्याच्या घाटात, गाडी थांबली आहे आणि मी एकटाच उतरलो आहे, कारण की मी बसलो आहे इकडे या जागेवर आपण बसलो आहे. माझं तिकीट पुण्यापर्यंत होतं म्हणून मी पुण्यानंतर इकडे बसलो आहे. आता कधीपासून थांबली म्हणून मी उतरलो बाई खाली. फक्त ही लाईट नसायला पाहिजे होती इकडची, ही लाईट नसते ना, फुल अंधार आहे भाई, फुल अंधार. तर आता जाऊयात, अर्ध्या 9 वाजेपर्यंत मी पोचीन कल्याणला, मग तिकडनं घरी. चला भेटूयात कल्याणला. तर गाईज फायनली मी घरी आलेलो आहे आणि आता जेवायला पण घेतलं आहे. ॲक्च्युली माझ्या फोनची चार्जिंग संपली होती, 2% होती डोंबिवलीला पोहोचल्यावर, म्हणून मी काय व्हिडिओ शूट नाही केला. तर चला असा एवढाच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.